मैं हूं जावेद खाजी, आप देख रहे हैं इंडिया क्राइम न्यूज़। आज पोलीस अधीक्षक साहेब यांना परळी येथे तौहीद खान युवकाची जी निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे त्याविषयी अल्पसंख्याक संरक्षण संघर्ष समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले व पोलीस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आलेली आहे की त्या घटनेमध्ये जे कोणी आरोपी असतील त्या आरोपींना कडक शासन करण्यात यावे, त्यांच्या विरोधात खुनाचे दाखले, अपहरण असतील, खून असतील व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न असेल व सोशल मीडियावर जे व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तो असेल, असे गंभीर खुनाचे आरोप आणि कलम त्यांच्या विरोधात लावून जे कोणी असतील त्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात यावी आणि जे पीडित परिवार आहे त्यांना पोलीस प्रशासनाने न्याय देण्याचा प्रयत्न करावा, अशी या ठिकाणी आम्ही येथे आज निवेदन देऊन मागणी केलेली आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून जी क्लिप व्हायरल झालेली आहे की जातीवाचक शब्द वापरून, तर आम्ही आज सरांना निवेदन देऊन ते पण सखोल चौकशी करण्यात यावी आणि लवकरात लवकर जे आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात यावी अशी आमची मागणी करण्यात आली। परळीमध्ये जे तौहीद खान त्यांची ज्या निर्घृण हत्या केली, अतिशय निंदनीय घटना आहे। हे पोलीस प्रशासनाने त्याची दखल घेऊन त्यांना कारवाई करून कठोर शिक्षा देण्यात यावी आमची विनंती आहे। धन्यवाद। या प्रकरणात आज आम्ही SP साहेबांशी भेटलो आणि त्यांना एक निवेदन सादर केलं। या निवेदनाद्वारे आम्ही मागणी केलेली आहे की प्रशासन त्या खुनांवरती आणि त्यांच्यावर कडक कारवाई करेलच, परंतु जे ऑडिओ लीक झालेला आहे आणि ज्यामुळे समाजातील सलोखा बिघडू शकतो अशा प्रकारचे ऑडिओवर पण कारवाई केली पाहिजे, जेणेकरून की समाजामध्ये एक चांगला संदेश जायला पाहिजे। पोलीस प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली नाही तर येणाऱ्या काळामध्ये अल्पसंख्याक संरक्षण संघर्ष समिती जिल्हाभर तीव्र आंदोलन करणार आणि पीडित परिवाराला न्याय मिळवून देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल। जय हिंद, जय महाराष्ट्र।